नमस्कार भक्तांनो. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व भक्तांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण साक्षात परब्रह्म स्वरूप श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या दिव्य चरित्र ग्रंथातील एक अत्यंत ऐतिहासिक, सत्य आणि माणसाची विवेकबुद्धी जागी करणारी महाकथा पाहणार आहोत. आजची ही कथा केवळ एक प्रसंग नाही, तर तो आजच्या युगात जगणाऱ्या प्रत्येक माणसासाठी एक फार मोठा डोळे उघडणारा धडा आहे. भक्तांनो, आज आपण 2026च्या या आधुनिक युगात जगत आहोत. आपल्याकडे पैसा आहे, गाड्या आहेत, सुखसुविधा आहेत. आपण देवावर श्रद्धा ठेवतो, मंदिरे बांधतो, देवाला सोन्या चांदीचे मुकुट अर्पण करतो. पंढरपूर, शिर्डी, गोंदवले अशा तीर्थक्षेत्री जाऊन आपण हजारो रुपयांचे महाप्रसाद आणि 56 भोग देवाच्या मूर्तीसमोर ठेवतो. आपल्याला असे वाटते की मंदिरातल्या त्या पाषाणाच्या मूर्तीला महागडे नैवेद्य दाखवले की आमचे कल्याण होईल, देव आमच्यावर प्रसन्न होईल. पण कधी शांत डोक्याने विचार केला आहे का, मायबापांनो, की ज्या देवाने संपूर्ण सृष्टी निर्माण केली, ज्याने अन्न पाणी निर्माण केले, त्याला आपल्या 2 लाडवांची किंवा पुरणपोळीची खरोखरच भूक असते का? मंदिरातली ती मूर्ती खरोखर ते अन्न खाते का? या प्रश्नाचे उत्तर देताना श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज नेहमी अत्यंत रोखठोक शब्दात सांगायचे, अरे बाबांनो, देव हा 4 भिंतीच्या गाभाऱ्यात किंवा देव्हाऱ्यात कोंडून राहिलेला नाही. हा देव तर चराचरात भरून राहिला आहे. जोपर्यंत तुम्ही मंदिरातल्या देवाला पूजता आणि मंदिराच्या बाहेर भुकेने तडफडून मरणाऱ्या माणसाला पायाच्या ठोकरेने हाकलून देता, तोपर्यंत तुमची ती पूजा, तुमचे ते उपवास आणि तुमचे ते देवधर्म निव्वळ ढोंग आहे. देवाला पंचपक्वानाची भूक नसते, देवाला भुकेलेल्या जीवाच्या तृप्तीची भूक असते. मठात चाललेल्या एका मोठ्या उत्सवाच्या वेळी जेव्हा मठाचे कारभारी बाह्य कर्मकांडात मग्न होते, तेव्हा साक्षात विठ्ठल एका अत्यंत दरिद्री भुकेलेल्या वृद्धापाच्या रूपाने मठाच्या दारात कसा आला आणि कारभाऱ्यांनी त्याला हाकलून दिल्यानंतर साक्षात महाराजांनी स्वतःच्या हाताने ताट वाढून मठाबाहेर धाव का घेतली? विज्ञानाला आणि कोरड्या धर्ममार्गाला थक्क करणारी ही हृदयस्पर्शी सत्य घटना आज आपण अतिशय सविस्तरपणे आणि भावपूर्ण रीतीने समजून घेणार आहोत. हे प्रवचन शेवटपर्यंत ऐकताना तुमच्या डोळ्यातील अश्रू वाहिल्याशिवाय राहणार नाहीत, हा माझा शब्द आहे. चला तर मग अत्यंत शांत चित्ताने डोळे मिटून या अमृतवाणीचा आनंद घेऊया. भक्तांनो, ही सत्य घटना आहे गोंदवलेच्या पावनभूमीतील. गोंदवले बुद्रुक हे गाव साक्षात रामाचे धाम बनले होते. महाराज तिथे राहत असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून रोज हजारो लोक महाराजांच्या दर्शनासाठी येत असत. त्या वर्षी मठात एका अत्यंत मोठ्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण मठाला लखलखत्या दिव्यांची आरास केली होती. आंब्याच्या पानांची आणि झेंडूच्या फुलांची मोठी तोरणे मठाच्या महाद्वारावर डोलत होती. हवेत उदबत्त्यांचा, कापुराचा आणि चंदनाचा एक दिव्य अलौकिक सुगंध दरवळत होता. या उत्सवासाठी मोठमोठे श्रीमंत सावकार, सातारा पुण्याचे जहागीरदार, काशीचे महान पंडित आणि शेकडो साधू संत मठात आले होते. मठाच्या मोठ्या स्वयंपाकघरात हजारो लोकांसाठी महाप्रसाद बनवण्याचे काम अगदी पहाटेपासून सुरू होते. भली मोठी तांब्याची भांडी चुलीवर चढवली होती. आचारी घाईघाईने स्वयंपाक करत होते. वरण भाताचा वाफाळलेला सुगंध, गरमागरम भाज्या आणि मठाचा प्रसिद्ध असा लाडू जलेबीचा महाप्रसाद तयार होत होता. मठाचे कारभारी आणि शिपाई अत्यंत रुबाबाने संपूर्ण व्यवस्थेवर देखरेख ठेवत होते. मठाचे कारभारी हे अत्यंत कडक शिस्तीचे होते. मठात काही नियम पाळले जायचे. कारभाऱ्यांनी जाहीर केले होते, बघा रे बाबांनो, जोपर्यंत तुम्ही 12 वाजता देवाला महानैवेद्य दाखवला जात नाही, जोपर्यंत देवाची महाआरती होत नाही, तोपर्यंत मठातील अन्नाचा एक कणही कोणाला वाढला जाणार नाही. आधी देव जेवेल, मग मठात आलेले मोठे पाहुणे, श्रीमंत सावकार आणि पंडित जेवतील आणि शेवटी सामान्य जनता जेवेल. सर्व भक्त आपापल्या जागी बसून देवाच्या आरतीची वाट पाहत होते. साक्षात परब्रह्मस्वरूप श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मठाच्या एका साध्या ओट्यावर घोंगडीवर बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे ते शांत, तृप्त आणि अथांग डोळ्यांचे तेज होते. त्यांच्या ओठांवर
अत्यंत संत गतीने नाम चालू होते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. महाराज बाहेरून शांत दिसत असले तरी त्यांच्या अंतर्यामी काहीतरी वेगळेच शिजत होते, ज्याची कल्पना मठातील एकाही कारभाऱ्याला आलेली नव्हती. उत्सव अगदी रंगात आला होता. दुपारचे 11:30 वाजले होते. कडक ऊन पडले होते. उन्हाच्या झळा लागत होत्या. अशा भीषण उन्हात मठाच्या मुख्य महाद्वारापाशी एक वृद्ध माणूस चालत आला. भक्तांनो, त्याचे रूप पाहता असे होते की त्याचे वय साधारण 80-85 वर्षाचे होते. कपाळावर सुरकुत्या पडल्या होत्या. अंगावरील कपडे अत्यंत जीर्ण, मळकट आणि ठिकठिकाणी फाटलेले होते. त्याचे धोतर मळलेले होते. पायात चप्पल नव्हती. भीषण उन्हामुळे त्याच्या पायाला फोड आले होते. तो भुकेने आणि तहानेने इतका व्याकुळ झाला होता की त्याचे पूर्ण शरीर थरथर कापत होते. त्याला 2 पावले नीट चालताही येत नव्हते. डोळ्यासमोर अंधारी येत होती. तो वृद्ध माणूस सकाळपासून मैलोनमैल चालत आला होता. त्याच्या पोटात अन्नाचा एक कणही नव्हता की पाण्याचा एक थेंबही नव्हता. मठात शिरताच त्याच्या नाकाला त्या गरमागरम महाप्रसादाचा सुवास आला. तो सुवास येताच त्याच्या पोटातील भुकेची आग अधिकच भडकली. तो अत्यंत आशेने आपले कापत असलेले दोन्ही हात जोडून मठाच्या स्वयंपाकघराबाहेर उभ्या असलेल्या मुख्य कारभाऱ्याकडे आणि शिपायाकडे गेला. तो अत्यंत क्षीण रडलेल्या आवाजात म्हणाला, मायबाप, मला खूप भूक लागली आहे. सकाळपासून पोटात पाणीही गेले नाही. माझे पाय लटपटत आहेत. मला चक्कर येत आहे. कृपा करून मला थोडे जेवण द्या, नाहीतर माझा प्राण आत्ताच जाईल. मला वाचवा मायबाप. पण भक्तांनो, त्या कारभाऱ्याचे आणि तिथल्या शिपायांचे मन देवाच्या पूजेत इतके कोरडे झाले होते की त्यांना त्या वृद्धाच्या डोळ्यातील अश्रू आणि त्याच्या आवाजातील वेदना दिसलीच नाही. कारभाऱ्याने त्या वृद्धाकडे अत्यंत तिरस्काराने पाहिले. आपले नाक मुरडले आणि तो मोठ्याने ओरडला, ए म्हाताऱ्या, बाजूला हो. दिसत नाही का मठात केवढा मोठा उत्सव सुरू आहे? किती मोठे श्रीमंत पाणी सावकार आलेले आहेत. अजून देवाला महानैवेद्य दाखवायचा बाकी आहे. जोपर्यंत मंदिरातला देव जेवत नाही तोपर्यंत मठातील अन्नाला कोणी हातही लावू शकत नाही. हा मठाचा नियम आहे. आधी देव जेवेल, मग पाहुणे जेवतील. त्यानंतर शेवटी जे काही उरेल ते तुला मिळेल. चल, आत्ताच्या आत्ता बाहेर जा आणि त्या लांब असलेल्या कडुनिंबाच्या झाडाखाली जाऊन बस. त्या बिचाऱ्या वृद्धाने पुन्हा एकदा कारभाऱ्याचे पाय धरण्याचा प्रयत्न केला. तो रडत म्हणाला, बाबा, मला पानात नका देऊ, पंक्तीत नका बसू. मठाच्या बाहेर फक्त एक भाकरीचा तुकडा माझ्या हातावर द्या. माझा जीव वाचेल. पण कारभाऱ्याचा अहंकार नडला. त्याने शिपायाला डोळा केला. शिपायाने त्या वृद्ध माणसाचा हात धरला आणि त्याला मठाच्या बाहेर ढकलून दिले. तो वृद्ध माणूस अत्यंत हताश होऊन डोळ्यात पाणी आणून मठाबाहेर असलेल्या एका कडुनिंबाच्या झाडाखाली जाऊन बसला आणि छातीवर हात ठेवून भुकेच्या तीव्र वेदनेने विव्हळू लागला. त्याला वाटले, ज्या महाराजांच्या दरबारात कोणी भुकेला राहत नाही तिथे मला एका तुकड्यासाठी हाकलून दिले. भक्तांनो, मठाच्या ओट्यावर बसलेल्या श्री गोंदवलेकर महाराजांनी हा संपूर्ण प्रसंग आपल्या दिव्य अंतर्ज्ञानाने पाहिला होता. जसा त्या शिपायाने त्या वृद्धाला बाहेर ढकलले तसे महाराजांचे अंतकरण तिळतिळ तुटले. महाराजांच्या चेहऱ्यावरील ते नेहमीचे गोड हसू एका क्षणात नाहीसे झाले. त्यांचे डोळे लाल झाले. चेहऱ्यावर एक अलौकिक आणि रौद्र भाव प्रकट झाला. मठात चाललेली ही कोरडी कर्मकांडे, हा नियमांचा आव आणि एका भुकेल्या जीवाला झालेला हा घोर अपमान पाहून साक्षात परब्रह्माचा आत्मा दुखावला गेला होता. महाराज तात्काळ आपल्या आसनावरून उठले. त्यांनी अतिशय गंभीर आणि करड्या आवाजात त्या मुख्य कारभाऱ्याला आणि शिपायांना हाक मारली, कारभारी, आत्ताच्या आत्ता इकडे या. महाराजांचा तो कडक आवाज ऐकून मठातील लोकांची बोलती बंद झाली. भजन कीर्तन थांबले. कारभारी थरथर कापत महाराजांसमोर आला आणि हात जोडून म्हणाला, जी महाराज, काय आज्ञा आहे? महाराजांनी मठाच्या बाहेर बोट दाखवले आणि विचारले, त्या मठाच्या बाहेर आलेल्या भुकेने व्याकुळ झालेल्या वृद्ध माऊलीला तुम्ही जेवण का दिले नाही? त्याला अन्नाचा एक तुकडा न देता बाहेर का हाकलून दिले? कारभारी अजूनही आपल्या अहंकाराच्या धुंदीत होता. तो नम्रपणे म्हणाला, महाराज, आपल्या मठाचा जुना नियम आहे. अजून दुपारी 12 वाजले नाहीत. देवाला महानैवेद्य दाखवायचा बाकी आहे. देवाची आरती झाली नाही. देवाने जेवल्याशिवाय या साध्या भिकाऱ्याला आम्ही आधी कसे वाढणार? आधी देव जेवेल, मग बाकीचे लोक जेवतील. हा तर धर्माचा नियम आहे महाराज. कारभाऱ्याचे हे उत्तर ऐकताच महाराजांचा राग अनावर झाला. महाराज त्याच्याकडे पाहत अत्यंत संतापाने आणि गरजून म्हणाले, अरे मूर्खांनो, डोळे असून आंधळे झाला आहात का?
ज्या विठ्ठलाला आणि रामाला तुम्ही मंदिरातल्या पाषाणाच्या मूर्तीत शोधत आहात, ज्याच्या नैवेद्याची तुम्ही मोठी ताटं घेऊन वाट पाहत आहात, तोच माझा पंढरपूरचा विठ्ठल, तोच माझा श्रीराम बाहेर भुकेने व्याकुळ होऊन थरथर कापत त्या कडुनिंबाच्या झाडाखाली बसला आहे. अरे, जोपर्यंत बाहेर बसलेल्या जिवंत विठ्ठलाचे पोट भरत नाही, तोपर्यंत ती निर्जीव मूर्ती तुमचा हा 56 भोग आणि पंचपक्वानाचा नैवेद्य कधीही स्वीकारणार नाही. महाराजांचे हे शब्द ऐकून मठात उपस्थित असणाऱ्या मोठ्या विद्वानांचे, पंडितांचे आणि सावकारांचे पाय लटपटू लागले. कारभाऱ्याचे मस्तक शून्यासारखे झाले. त्याला समजले की महाराज आपल्याकडून फार मोठी चूक झाली आहे. महाराज तिथेच थांबले नाहीत. त्यांनी कोणाची वाट न पाहता ते स्वतः ताडकन उठले आणि थेट मठाच्या स्वयंपाकघरात शिरले. महाराज स्वयंपाकघरात गेले. त्यांनी एक भली मोठी तांब्याची थाळी घेतली. मठातील आचारी बाजूला उभे राहिले. महाराजांनी स्वतःच्या हाताने त्या ताटात गरमागरम मऊ वरण भात वाढला. त्यावर साजूक तुपाची धार सोडली. भाजी, चटणी आणि मठाचे प्रसिद्ध लाडू जिलेबी त्या ताटात ठेवले. ते जड अन्नाचे ताट महाराजांनी स्वतःच्या दोन्ही हातांनी उचलले आणि साक्षात मठाधिपती परब्रह्मस्वरूप सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अनवाणी पायाने मठाच्या बाहेर त्या वृद्धाच्या दिशेने धावत सुटले. मायबापांनो, विचार करा, जे महाराज मठावर गादीत बसतात, ज्यांच्या चरणाची धूळ मस्तकी लावण्यासाठी राजे महाराजे रांगेत उभे राहतात, ते महाराज एका सामान्य गरीबासाठी हातामध्ये जेवणाचे ताट घेऊन रस्त्यावरून धावत होते. महाराजांचे मागे कारभारी, शिपाई, पंडित आणि शेकडो भक्त धावू लागले. मठाबाहेर त्या कडुनिंबाच्या झाडाखाली तो वृद्ध माणूस भुकेच्या तीव्र वेदनेने डोळे मिटून अर्धवट बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. त्याचे ओठ सुकले होते. महाराज धावत धावत तिथे पोहोचले. त्यांनी ते अन्नाचे ताट बाजूला ठेवले आणि महाराज स्वतः जमिनीवर त्या धुळीमध्ये त्या वृद्धाच्या शेजारी खाली बसले. महाराजांनी अत्यंत मायेने, प्रेमाने त्या वृद्धाच्या कपाळावर हात ठेवला. त्याचे डोके आपल्या मांडीवर घेतले आणि त्याला हाक मारली, बाबा, बाबा, डोळे उघड. अरे, तुझा राम तुझ्यासाठी जेवण घेऊन आला आहे. डोळे उघड बाबा. सद्गुरूंचा तो दिव्य शीतल स्पर्श होताच त्या वृद्धाने हळूच डोळे उघडले. समोर साक्षात गोंदवलेकर महाराजांना ताट घेऊन बसलेले पाहून त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रूच्या धारा वाहू लागल्या. तो उठून महाराजांच्या पाया पडू लागला, पण महाराजांनी त्याला घट्ट कवेत घेतले. महाराज स्वतःच्या हाताने अन्नाचा घास घालून त्या वृद्धाच्या मुखात भरवू लागले. महाराज रडवेने होऊन म्हणाले, बाबा, मला माफ कर. माझ्या मठात माणसांची बुद्धी भ्रष्ट झाली होती. नियमांच्या बाजारात माणुसकी हरवली होती, म्हणून तुला भुकेले राहावे लागले. तू आधी शांतपणे पोटभर जेवून घे. महाराज त्याला एकामागून एक घास भरवत होते आणि तो वृद्ध माणूस तृप्त होऊन जेवत होता. त्याचे पेटलेले पोट शांत होत होते. जेवून झाल्यावर त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर जे समाधान, जे सुख आणि जो आनंद प्रकट झाला, तो पाहून तिथे उभ्या असलेल्या शेकडो भक्तांचे डोळे पाणावले. त्या वृद्धाने आपले दोन्हीही हात महाराजांच्या डोक्यावर ठेवले आणि अंतकरणातून आशीर्वाद दिला. त्या क्षणी कारभाऱ्याला दिसले की त्या वृद्धाच्या मागे साक्षात चतुर्भुज विठ्ठलाची सावली उभी आहे. महाराजांनी स्वतः त्याला पाणी पाजले, त्याचे हात पुसले आणि त्याला विश्रांती घ्यायला सांगितली. तो वृद्ध माणूस तृप्त होऊन जेवून झाल्यानंतर महाराज मठात परत आले. मठात आता पूर्ण शांतता होती. कारभारी आणि शिपाई महाराजांच्या चरणावर डोळे ठेवून ढसाढसा रडत होते. महाराज, आम्हाला क्षमा करा. नियमांच्या नावाखाली आमच्याकडून फार मोठे पाप घडलेले होते. महाराज अत्यंत शांत झाले होते. त्यांनी कारभाऱ्याला उठवले आणि सांगितले, जा कारभारी, आता मंदिरात जा, देवाची आरती करा आणि नैवेद्य दाखवा. कारण बाहेरचा माझा जिवंत विठ्ठल आता तृप्त झाला आहे. त्यामुळे मंदिरातला देवही आता आनंदाने तुमचा नैवेद्य स्वीकारेल. त्यानंतर महाराजांनी मठात जमलेल्या हजारो विद्वानांना, सावकारांना आणि सामान्य भक्तांना एक अत्यंत मोलाचा आणि ऐतिहासिक उपदेश केला, जो आज आपल्या सर्वांसाठी जिवंत मंत्र आहे. महाराज म्हणाले, भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. देव हा केवळ लाकूड, दगड किंवा धातूच्या मूर्तीमध्ये नसतो. या सृष्टीतील प्रत्येक सजीव प्राण्यामध्ये, प्रत्येक भुकेलेल्या, तडफडणाऱ्या आणि दुःखी माणसाच्या अंतःकरणात साक्षात परमात्म्याचा वास असतो. तुम्ही देवाला मंदिरात सोन्याचे मुकुट चढवता, पण मंदिराच्या बाहेर बसलेल्या गरिबाला हसता, त्याचा तिरस्कार करता. मला सांगा, ज्या देवाने या सृष्टीला निर्माण केले, त्याला तुमच्या सोन्याची काय गरज? देव सोन्याचा भुकेलेला नाही, तो भावाचा भुकेलेला आहे.
महाराज पुढे म्हणाले, भूतदया हीच जगातील सर्वात मोठी देवपूजा आहे. एखाद्या भुकेलेल्या जीवाला अन्न देणे, एखाद्या दुःखी माणसाचे अश्रू पुसणे आणि सर्वाच्या ठिकाणी भगवत भाव ठेवून मुखाने अखंड नामस्मरण करणे हाच परमार्थाचा खरा आणि सोपा मार्ग आहे. जो माणूस गरिबामध्ये देव पाहतो त्याला पंढरपूरला किंवा काशीला जाण्याची गरज नाही. साक्षात पंढरीचा विठ्ठल स्वतः त्याच्या घरी चालत येतो. म्हणून आजपासून मठात नियम बदला. मठात जो कोणी भुकेलेला येईल त्याला आधी अन्न दिले जाईल, त्यानंतरच देवाचा नैवेद्य होईल. महाराजांच्या या उपदेशाने मठातील कोरडे कर्मकांड कायमचे संपले आणि तिथे खऱ्या अर्थाने अन्नछत्र आणि नामस्मरण यांचा संगम सुरू झाला. तर भक्तांनो, साक्षात विठ्ठलाचे रूप असणाऱ्या त्या भुकेलेल्या वृद्धाची आणि आपल्या लाडके श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या अनवाणी पायाने धावण्याची ही सत्य कथा तुम्हाला कशी वाटली? महाराजांनी शिकवलेली ही भूतदयेची आणि खऱ्या देवपूजेची व्याख्या तुमच्या काळजाला भिडली का? तुमच्या घरात किंवा आजूबाजूला जेव्हा कोणी गरीब येतो तेव्हा तुम्हाला महाराजांच्या या विचारांची आठवण येईल का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर या कथेला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्रीराम जय राम जय जय राम लिहायला विसरू नका. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की